सॉरी. हॅलो कविता, अगं मी कॉलेजमध्ये, मी तुला खाली येऊन फोन करते. मम्मी, आशू, आशू, आज आशू गेली. नगरकर बाईंच्या ना ताब्यात सापडणारी. अगं आशू, अश्विनी नवले समोर जरी आली तरी तू तिला भेटणार नाहीस. तिच्याशी कुठलाही संबंध ठेवायचा नाही, मैत्री सुद्धा. आशू, शुभंकर, एक मिनिट. आई, तुझं लेक्चर संपायला उशीर असेल ना? हो. कविताचा फोन आलाय, मी खाली जाऊन तिच्याशी बोलते. कॉलेजमध्ये फोनवर बोलणं योग्य दिसत नाही ना, हो ना? हो. मी आलेच. अश्विनी आल्याचा भास होतोय. OMG, आता जर या बाईने आपल्याला बघितलं असतं तर? तरी मी तुला सांगत होते नको येऊया म्हणून. अगं पण तुला वर्गात जायला काय झालं होतं? अगं मागच्या वेळी गेली तेव्हा सगळ्या मुली हसल्या होत्या आणि या वेळी गेली तर काय बोलू ते कळत नव्हतं म्हणून. छान. असंच जर करत राहिलीस ना तर वेळ आणि संधी दोन्ही निघून जाईल आणि मग ना काहीच करता येणार नाही. आणि माझ्याकडे पण सारखा सारखा तुला द्यायला वेळ नाही. आज तुझ्यासाठी ना मी माझं शूटिंग कॅन्सल केलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज एका टी स्टॉलचं ना ओपनिंग होतं, ते पण मी कॅन्सल केलं. सॉरी मम्मी दी. आता हेच तुला शुभूला म्हणायचंय की नाही? मग पण बाई, आता बाई गेलीये की नाही खाली? चल लवकर चल, आपल्याकडे वेळ फार कमी. चल 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 चल. तर कधी कधी आपल्या मनात जे आहे त्याचे भास आपल्याला होत असतात. त्यालाच आपण स्वप्न असं म्हणतो. अगं जा ना. तर दिवसभरात अशा असंख्य घटना आपल्याबरोबर घडत असतात. मग या नेमक्याच गोष्टींचे भास का होतात? ह्या गोष्टी, त्या घटना आपल्या मनावर जास्त परिणाम करतात. आशू जा. त्यामुळे हे भास आपल्याला होतात. आशू, शुभू,
हाय. शुभू, एक मिनिट बाहेर ये ना. एक्सक्यूज मी, आलोच. ऍक्च्युली शुभू, मला ना सगळं कळलं. खूप हर्ट झालं मला. एक आई आपल्या मुलाशी असे कसं वागू शकते? काल माझ्या घरी जे काही झालं त्यात तुमची चूक नव्हती, म्हणूनच मी तुम्हाला इथे भेटायला आले. OMG, आता लेक्चरर पण संपले. तुम्ही एकमेकांशी ना बिनधास्त गप्पा मारू शकता. मी ना बाईंकडे बघते, तोपर्यंत तुम्ही गप्पा मारता. शुभू, ऑल द बेस्ट. फोटोग्राफर, अश्विनी नवले समोर जरी आली तरी तू तिला भेटणार नाहीस. तिच्याशी कुठलाही संबंध ठेवायचा नाही, मैत्री सुद्धा. मला तुम्हाला मला तुमच्याशी बोलायचंय, तुमच्याशी मैत्री कायम ठेवायची. पण मी आईला दिलेला शब्द नाही मोडू शकत. सॉरी. फोटोग्राफर, शुभूची मम्मी कुठे कुठे आडवी येणार ग तू? आता कसं जमणार या शुभू आणि आशूचं? डोक्यावर पदर घेऊन कॉलेजमध्ये कोण येत असेल?
ही शुभूची मम्मी तर ना माझ्या 5वीला पुजली आहे, पण हिला कसं बाजूला करायचं ना ते बघतेच मी. या आशूच्या मागे कुठे कुठे फिरायचं मी. मॅडम सॉरी, मला यायला उशीर झाला, पण परत नाही होणार असं. इट्स ओके अश्विनी. आता तब्येत कशी आहे तुझी? बरं वाटतंय मला आता. मॅडम आजचं काम? तुझ्या मशीनवर फॅब्रिक ठेवलंय, कटिंग करून झालंय, तू घे शिवायला. हो. ओ पम्मी मॅडम, या ना, बोला काय सेवा करू आपली? तुम्ही माझ्यासाठी काहीतरी थंड मागवा. चिल मागवते ना. आणखी? आशू म्हणजे अश्विनी नवले कुठे आहे ना ते, बोलवू का तिला? नाही, राहू दे, मी बघते. काय आहे ना, मला नवीन ड्रेसेस शिवायचे, त्या जान्हवी सारखे. ही चांगलं शिवेल ना? हो, खूप हुशार आहे ती. कळलंच आहे मला, बघते मी. ए, काय प्रॉब्लेम आहे तुझा? असं न बोलता का निघून आलीस तू? ती बाई काय शुभू बरोबर 24 तास असणार होती का? नाही ना. अगं बाई गेल्यावरती बोलला असता ना शुभू तुझ्याशी, पण नाही, तू निघून आलीस. आणि आता बाई कदाचित गेल्या पण असतील. कृष्णकांत, तू इथे काय करतोस? ते मी इकडून चाललो होतो, म्हटलं भेटावं आणि हालचाल विचारावी. बाळचं खूप छान चाललंय. तुझ्या कामाचं काय? ते इथं बुटीक मध्ये फोटोग्राफीची ऑर्डर होती ना, इथल्या बुटीक मध्ये फोटोग्राफी. तर त्यांचा काही फोन आला, नाही ना, म्हणून म्हटलं मग आपणच जाऊन भेटावं. तर भेट काही झाली, म्हणजे होईल. आणि बोलणं नाही, म्हणजे बोलणं नाही झालं तर उगाच गैरसमज होतील. आणि उगाच कशाला गैरसमज, हो ना बाई? हा, जा तू भेट. हा, भेटावंच लागणार आहे. हे बघ आशू, भेटणं महत्वाचं नाहीये, बोलणं अधिक महत्वाचं आहे. पण नाही, तू न बोलताच निघून गेलीस. पण मी ती फोटोग्राफरला नव्हतं बोलायचं माझ्याशी, कदाचित कधीच बोलायचं नसेल. मग तू ट्राय करायचंस ना. तू न बोलता का निघून आलीस? हे एक मिनिट, तुलाच आता शुभूशी बोलायचं नाहीये का? पण अगं पम्मीदी, जर फोटोग्राफरला माझ्याशी बोलायचंच नसेल तर मग मी त्यांना माझ्याशी मैत्री करायची, बोलायची जबरदस्ती नाही करणार. ए नो 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 नो, असं कसं? म्हणजे मी एवढं सगळं केलं आणि आता तू? नाही, म्हणजे मला असं म्हणायचंय की केवढं केलंय ना त्याने तुझ्यासाठी, मग असं करून कसं चालेल? आणि तसंही बघ ना, त्या जान्हवी आणि श्रीचं ते एकमेकांशी बोलत नाही, म्हणून काय त्यांचं प्रेम संपलं का? नाही, म्हणजे मला असं म्हणायचंय की न बोलल्याने मैत्री संपत नाही ना. तसंही पम्मीदी, मैत्रीला झाले तरी किती दिवस होते? 1-2 आठवड्यात विसरेन सगळं, तसा प्रयत्न तरी करेन, पण परत फोटोग्राफरला भेटणार नाही. OMG आशू, शिवानी, आपली नवीन डिझाईन्स आहेत ना, ती मॅनिक्विनला लाव आणि हे पुढे डिस्प्लेला ठेव एंट्रन्सला, ठीक आहे? पम्मी मॅडम,
तुमचं मेजरमेंटचं काम झालं? तुमच्याकडे ना कपडे शिवायचा सोडा, माझ्या ड्रेसचं फॅब्रिक सुद्धा ना त्या अश्विनीला देऊ नका तुम्ही. का, काय झालं? माझ्या सगळ्या मेहनतीवरती ना पाणी फिरवलं तिने. ओके ओके, एक मिनिट, कूल डाऊन. तुम्ही थंड मागवलं होतं ना? डोक्यावर होता माझ्या, गरम झालंय. युजलेस. अरे मॅडम तुम्ही? हो मी पम्मी, PUMMMY, पम्मी. एक्सक्यूज मी. काय म्हटलात का मला? हा, तुम्ही त्या शुभूचे फ्रेंड ना? हा. काय समजतो तुमचा मित्र स्वतःला? हा, त्याच्याशी एक मुलगी बोलायला आली तर एकही शब्द न बोलता तो सरळ निघून गेला डायरेक्ट. आणि माझ्याशी नीट नाही बोला तो, म्हणजे माझ्याशी. OMG. हे बघा, तुमच्या मित्राला सांगा की तो ना फक्त एक प्रोफेसर आहे. गालावर खळी पडते म्हणून शाहरुख खान नाही. हो, अभिनेत्री. तुम्हीच. मी? हो. बोला ना. माझा मित्र शुभंकर प्रोफेसर असेल नाही तर शाहरुख खान असेल, पण तुम्ही समजताना तसा तो नक्कीच नाहीये. तो अश्विनीला भेटला पण बोलला नाही, कारण त्याचा नाईलाज होता. तुमचा फोन आला ना तेव्हा त्यांनी फोन कट केला, कारण बाई समोर होत्या. आणि तोच गैरसमज दूर करायला मी इथं अश्विनीला भेटायला आलो. आणि शुभू? त्याला माहितीये मी इथं आलोय ते. OMG. कहाणी में ट्विस्ट. चला. चला. सी, वी हॅव व्हेरी युनिक अँड लेटेस्ट डिझाईन्स. हो, एकदा कस्टमर आमच्याकडे आला ना की मग तो परत. पम्मी मॅडम, तुम्ही परत? हो, हा माझा पर्सनल फोटोग्राफर. कधी? हो, पर्सनलच. तुम्ही ना माझे सगळे ड्रेसेस अश्विनीकडे शिवायला द्या. पण मगाशी तर तुम्ही म्हणालात की तिला. आता सांगितलं ना. ओके. आणि हे थंड? ते आता गरम झालंय. माझ्यासाठी काहीतरी चिल्ड मागवा. फोटोग्राफर, फॉलो मी. काय चाललंय हे? माझं बुटीक आहे का शूटिंगचा स्टुडिओ? तुम्ही इथे? शुभूचा फ्रेंड, आता सांग हिला नेमकं काय झालं होतं ते. सांग. सांग ना. हा. अश्विनी, तुझा आहे ना शुभंकर बद्दल काहीतरी गैरसमज झालाय. तो तुझ्याशी बोलला नाही, बरोबर? अगं त्याला ना बोलायचं होतं तुझ्याशी, पण नगरकरबाईंनी काही अटी घालून ठेवल्या. शुभंकर यापुढे मोबाईल वापरणार नाही, तो बाईंकडेच असणार आहे. कॉलेज व्यतिरिक्त त्याला इकडं तिकडं कुठं जाता येणार नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, त्याच्या मनात असलं तरी तो तुझ्याशी बोलू शकणार नाही. आणि बोललात तर नगरकरबाई शुभंकरशी कधीच बोलणार नाही. एक रात्र तुमच्या इथं मुक्काम केल्यामुळं शुभंकरला एवढी मोठी शिक्षा मिळते. मला वाटतं तुझा आता गैरसमज दूर झाला असेल.